नमस्कार मित्रमंडळींनो, तर सकाळची वेळ सकाळचे 7 वाजून गेलेत. बाहेर चालू आहे पाऊस आणि इकडं माझा स्वयंपाक चालू आहे. इकडं बटाट्याची भाजी झाली, पातळ भाजी केली बटाट्याची. मुलांना डब्याला नेला भेंडी केली आहे. दूध तापत ठेवले आणि आता करून घ्यायचे ते आपल्याला चपात्या. पीठ मळून घेतलंय, चपात्या करून घेते आता. फक्त झाला, झाडून घेतलं, भांडी घासून ठेवली आणि इथं पाण्याची लाईट आली आहे. मोटर खाली इथं कपडे धुवून घेतले. ती मुलांची तिकडं शाळेची होती ती धुतली आणि आता आपल्याला भरायचं आहे प्यायचं पाणी. तर हांडे बाहेर आणलेत, तर धुवून घ्यायचे हांडे घासून आणि पाणी भरून घ्यायचं प्यायचं. चला, पूर्ण झाली, 11 वाजल्या आणि इथं पाटीत भांडी घेतले ते भरून घासायला. चला घासून घेऊया, मोकळं पाणी चालते बाहेर, तोपर्यंत घासून घेते. तर झाली भांडी ती घासून आणि आता चालू आता शेंगा काढायला. आम्ही चला जाऊया. पाटी घेते, पाटी ठेवली होती इथं, पालती घातली होती कुरडी व्हायला. चला जाऊया आता. आले आता रानात शेंगा उपटायला. चला, कालचं सारं आहे तर अर्ध काल अर्धच झालं. काल पावसाने राडाले घातला, सारखाच पाऊस येत होता. तर असं ऊन पडस तोपर्यंत तर लगेच झाकाळून येते. आणि इथं चालू आहे, उपटून घेतले, असं बदाडावर टाकलं उपटून आणि उपटून परत तोडलेलं शेंगा पाटीत टाकायच्या आणि वेल तिकडं पसरून असं टाकून द्यायचं, म्हणजे वेल पण चांगलं सुकतं ते आणि हे पण होते ते. चला, अर्ध्यापर्यंत आले ते, आता अर्ध राहिले, आता करून घेऊया आता एवढे. तर इथं पाटी भरली आता आपली, तर नेऊन होतायचे आता. चांगले पांढरशी पट पडायला लागले ते आता, ऊन काय पडा नाही. तेव्हा पसरले ते आता. आता दुसरा वेल चालू करायचा, थोडा उपटायला आणि पाटी भरायची. शेग लावून एक पाटी भरून झाली, आता दुसरी लावून भरायची. वाजलेत आणि इथं मुलं आले ती शाळेतनं, मुलांना जेवायला द्यायला घरी आले आणि थोडंसं तिथं ठेचा करायला लागले. मिरच्या चांगल्या धुवून घेतल्या आणि भाजते ते चांगल्या. आता चांगल्या भाजले ते. आता ह्याच्यात थोडंसं तेल, इथं थोडंसं तेल टाकले आणि तेलामध्ये थोडीशी जिरी, म्हणजे खमंग लागतं. आणि लसूण चांगला तेलात फोडणी दिल्याने करायचा आणि चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्या, म्हणजे ठेचाला चांगली चव देते ठेचा. सकाळपासून मला म्हणत होता पण मला काय करणं झालं नाही, तर आता करायला वेळ भेटला म्हणून. आता चांगल्या मिरच्या भाजल्या त्या आता ह्या. आणि आता भाजले तर ह्याच्यावर मीठ टाकून घेते आणि झाकून ठेवायचं. आता काढून घेतलं होतं. आता ह्याला आपण खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घेऊया. तर इथं ठेचा तयार झालाय. कमेंट करून सांगा कसं झालंय ते. जेवण केलं आणि आता रानात आले. आता पाटी घ्यायची, तिसऱ्या साऱ्याला सुरुवात करायची. सकाळ धरणं 2 पाट्या झाल्या, आता किती होतील तेवढ्या होतील.
6:30 वाजलेत आणि इकडं आपली पाठी भरत आली आणि इकडं बघा चिमण्यांचा चिवचिवाट चालू झालाय. 7 वाजून गेले ते. आले आता घरी. आता इथं हिटर भरायला लावते. इथं हिटर लावलाय भरायला. भांडी गोळा करून आणलेली आता बाहेर घासायला दुपारी जेवण केलेली. हिटर भरलाय आता बंद करून घेते. झाकून ठेवलं म्हणजे भांडी घासून झाली आता माझी. इथं आपण कागदावर शेंगा पसरून ठेवल्या होत्या ते गोळा करून ठेवायचे ते, कारण का आबाळ भरपूर आले. हे बघा सगळीकडून असं काळभंगार असं आबाळ आले. हा होय. राधा कुठे गेली रा? हा कटिंग करायला गेली गावात. होय. हा राधा आली गावात ना. कशाला गेलती गावात? हा होय ग राधा. कटिंग करून आली काय? काय माहित काय झालं आताच. इजा इजा तर संध्याकाळचे 8 वाजलेत. शेंगा ते गोळा करून उशीर लागला यायला आणि इथं मी लागले तर स्वयंपाकाला. तर इथं भाजीला कांदा थोडा चिरून घेतलाय आणि इथं लसूण कोथिंबीर चेचून घेतली. आता आपल्याला करायची मटकीची डाळीची भाजी. मटकी डाळ घेतली इथं भरणीत. पाणी गरम करायला ठेवलंय. आता फोडणी देऊन घेते. तर हे आता तेलात भाजून घेते सगळं. इथं भाजी शिजत आली आता आणि पीठ मळून झालंय. आता चपात्या करून घेते. चपात्या करून झाल्यात आता माझ्या.